नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा खूपच भन्नाट असा प्रोमो रिलीज झालेला आहे. तर चक्क आजींच्या हुशारीमुळे या मल्लिकाचं कारस्थान चक्क समोरच्या समोर येणार आहे. समोर रंगेहात मल्लिकाला पकडणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो समोर आता स्वानंदीला म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, आजवर आपल्या नात्यामध्ये अनेक वादळे आली, पण आज मी तुम्हाला काही शब्द देऊ इच्छितो. यापुढे मी तुम्हाला कधीही रडवणार नाही किंवा तुम्हाला कधीही जेलेस फील होऊ देणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, राजवाडे. तेव्हा समोर बोलतो, हो माझं बोलणं पूर्ण होऊ दे स्वानंदी मॅडम. किमयासारखी किंवा दुसरी कोणतीही मुलगी यापुढे माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. फक्त तुम्ही एकट्याच असणार. ही जागा फक्त तुमची आणि तुमचीच असणार आहे. मी कायम तुमचा आणि तुमच्या भावनेचा आदर करेन. आणि अशा प्रकारे समरने तिला लग्नाची 7 वचने पुन्हा नव्याने दिलेली असतात. इकडे आता घरामध्ये आपण पाहतो तर काय, मल्लिका काकू आणि अंशुमन चर्चा करत असतात. मल्लिका काकू म्हणत असते, अंशू, आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला काही एक करून त्या म्हातारीचा अंगठा त्या पेपर्सवरती घ्यायलाच हवा. पण ती म्हातारी सहजासहजी देणार नाही, हेही तितकंच खरं आहे. तेव्हा अंशुमन थोडासा विचार करतो आणि बोलतो, मग एक काम करूया आपण. ती सुष्मिता, ती केव्हा कामाला येणार? आपण तिचाच बळीचा बकरा बनवू आणि तिला हे सगळं करायला लावू. आपला हात न लागता हे काम फत्ते होणार. तेव्हा मल्लिका बोलते, 100% खरं बोललास तू. म्हणजे जर हे का प्रकरण उद्या समोर आलंच तर सुष्मिता एकटी अडकेल. कारण अंगठासुद्धा तिनेच घेतलेला असेल आणि समोरच्या खोट्या सह्यासुद्धा तिनेच केलेल्या आहेत. त्यामुळे आपण दोघे अडकायचा प्रश्नच येत नाही. तेव्हा अंशू बोलतो, मॉम, पण तिने जर तोंड उघडलं तर? कारण तिला सुद्धा तोंड आहेच की. तिने जर सर्वांसमोर सांगितलं की या सगळ्यामध्ये आपण दोघे आहोत, आपण दोघांनी तिला हे सगळं करायला सांगितलं, तर काय करायचं? तेव्हा मल्लिका बोलते, अरे सांगू दे तिला. तसंही त्या अल्लड आणि बावळट मुलीवर कोण विश्वास ठेवणार आहे? तसंही ऑलरेडी तिने स्वानंदी आणि समरचा विश्वास मोडलेलाच आहे आणि त्या म्हातारडीचं सुद्धा. त्यामुळे कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि अशा प्रकारे आता या मल्लिकाचा फुल प्रूफ प्लॅन बनलेला असतो. ती आता किचनमध्ये येतो दुसऱ्या दिवशी आणि पटकन लिंबू सरबत बनवते. त्यामध्ये ती कसलं तरी गुंगीचं औषध मिसळते आणि सगळं हलवून वगैरे झाल्यानंतर ते सुष्मिताला हाक मारते. मल्लिका बोलते, सुष्मिता, अगं इकडे जरा, हे बघ, लिंबू सरबत तयार झालं आहे. आणि तुला माहिती आहे का, हे काही साधंसुद्धा लिंबू सरबत नाही आहे. यामध्ये मी गुंगीचं औषध मिसळलं आहे. आणि आता तुला एक काम करायचं आहे. हे लिंबू सरबत घेऊन जा आणि आजींना दे. सुशाता जोरातच ओरडते, काय मॉमीला, होय काय बोलताय तुम्ही? गुंगीचं औषध? तेही आजींना मी द्यायचं? नाही नाही, मला नाही जमणार. मला खूप भीती वाटते. हे सगळं मी नाही करू शकत. मी नाही आजींना हे सगळं देऊ शकत. आणि तसं पण हे सगळं तुम्ही मला का करायला सांगताय? तुम्हाला करता येतं ना, तुम्ही द्या ना औषध आजींना, मला का द्यायला सांगताय? तेव्हा मल्लिका बोलते, अगं सुष्मिता, कशाला घाबरतेस? अगं तू किती हुशार मुलगी आहेस, किती गुणी मुलगी आहेस. आणि तसंही जर तुला काय लागलं, मध्ये जर काय अडचण आली, तर मी आणि अंशू आहोतच की. आम्ही तुझी मदत करू. तुला फक्त एक साधं काम करायचं आहे. हे शरबत नेऊन आजींना द्यायचं आहे. आणि कसं आहे ना, खरं तर मी शरबताचा ग्लास नेऊन त्यांना दिला असता आईंना, पण त्यांना संशय आला असता ना. पण तू जर घेऊन गेलीस तर त्यांना काडीचाही संशय येणार नाही. आणि त्या बेशुद्ध झाल्या की त्यांच्याकडून या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंट्सवरती फक्त त्यांचा छोटासा अंगठा घ्यायचा आहे. विचार कर शुश. पण सुष्मिता मात्र पूर्णपणे कन्फ्यूज असते. ती म्हणत असते, पण तेव्हा मल्लिका बोलते, अगं पण वगैरे काहीच करू नकोस. एकदा का हे काम तू फत्ते केलंस ना, मग ही सगळी करोडोंची प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होणार आणि मग तू खूप म्हणजे खूप श्रीमंत होणार. या संपूर्ण राजवाड्यांची एकमेव मालकीण तू होणार. मग कोण कसली ती स्वानंदी? तिची धम्मक सुद्धा होणार नाही तुझ्यासमोर उभं राहण्याची. येते का तुझ्या लक्षात? आणि अशा प्रकारे आता या मल्लिकाने सुष्मिताला बरोबर आमिष दाखवलेलं असतं. या बाईसाहेब लगेच एक्सायटेड होतात. तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक येते. ती जोरातच ओरडते, काय, मी राजवाड्यांची मालकीण? खरंच? वाव, ठीक आहे, द्या तो ग्लास इकडे. मी आत्ताच्या आत्ता जाते, त्यांना देते आणि मग आजींचा अंगठा घेऊनच येते. सुष्मिता लिंबू सरबत घेते आणि सरळ आजींच्या खोलीत येते. आजी शांतपणे बसलेले असतात, पुस्तक वाचत असतात. शूश आता तिच्या चेहऱ्यावरती खूपच गोडवा आणते. त्यांच्या जवळ जाऊन बसते, त्यांच्या बेडवरती जाऊन बोलते आणि बोलते, आजू, अगं आजू, मला एक सांग, कशी तुमची तब्येत? आणि हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलंय, मस्त थंडगार लिंबू पाणी. हे लिंबू पाणी प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सकाळीच नंदुताई मला सांगत होती की तुम्हाला ॲसिडिटी झाली आहे आणि मग काय, मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी हे लिंबू सरबत बनवलं आहे. घ्याल ना तुम्ही आजी? अहो घ्या ना, घ्या ना. आणि सुस्त हे वागणं पाहून आजींना जरा धक्काच बसतो. त्या मनातल्या मनात बोलतात, अरे च्छा, ही सुष्मिता, जी कधीही चुकनही माझ्या रूममध्ये फिरकतसुद्धा नाही, ती चक्क आज माझी एवढी खातिरदारी का करतीये? नक्कीच काहीतरी काळबेर आहे, काहीतरी मोठं गौडबंगाल शिजते या डोक्यामध्ये. आजी आता वरवर दाखवत बोलतात, नको गं बाई, मला नकोय शरबत, ठेव तिथे, मी नंतर पेईन.
पण सुष्मिता जबरदस्ती करू लागते आणि बोलते, आजू अगं असं नको ना करू, प्लीज प्लीज प्या ना, मी स्वतः माझ्या हाताने खास तुमच्यासाठी बनवलंय, तुम्हाला फ्रेश वाटेल ना म्हणून घ्या ना प्लीज, एक घोट घ्या ना. आणि या सुष्मिताची जबरदस्ती बघून आजींचा संशय पक्का होतो. त्यांना 100% कळून चुकलेलं असतं की त्या शरबताच्या ग्लासमध्ये काहीतरी आहे, त्यामुळे त्या फक्त पिण्याची ॲक्टिंग करतात, नाटक करतात. शरबत ओठांना लावून पदराड सांडून देतात आणि ग्लास खाली ठेवतात. सुष्मिताला वाटतं की खरोखर आजी शरबत प्यायली. ती खूप खुश झालेली असते. थोड्याच वेळात आजी डोळे बंद करून गाढ झोपल्याचं नाटक करू लागतात. आणि ते पाहून मूर्ख सुष्मिताला वाटतं की आजी खरोखर बेशुद्ध पडले आहेत. ती डॉक्युमेंट्स काढते आणि निळ्या शाईचं पॅड काढते, ज्याला इंक पॅड म्हणतात ना ते. सुष्मिता बोलते, हुश्य, झोपली म्हातारी, आता घेते हिचा अंगठा. असं म्हणतच ती आजींचा हात ओढण्याचा प्रयत्न करू लागते आणि बोलते, बापरे किती जड आहे यांचा हात, आणि हा अंगठा नक्की एवढ्या मोठ्या कागदावर कुठे लावायचं आहे. ती पूर्णपणे ब्लँक झालेली असते, तिला काहीच समजत नसतं. तर बघा ना प्रेक्षकांनो, ही सुष्मिता किती अल्लड आणि मूर्ख दाखवली आहे. दारामध्ये मल्लिका आणि अंशू लपून हे सगळं बघत असतात. सुष्मिताची गडबड पाहून ते वैतागतात. सुष्मिता त्यांना हाताने इशारा करते. दोघेही दबक्या पावलांनी आत जातात. अंशू तर इतका चिडलेला असतो, तो बोलतो, सुष्मिता काय चाललंय तुझं, तुला एवढं साधं काम सुद्धा जमत नाही, खरंच एक काम तू धड करू शकत नाहीस. तेव्हा सुष्मिता बोलते, अरे अंशू प्लीज माझ्यावरती चिडू नकोस ना, आजींचा अंगठा मी शाईवर लावलाय, पण त्यांचा हात खूप घट्ट झालाय आणि हे पेपर सारखे खाली पडत आहेत, प्लीज तुम्ही धरा ना. मॉम इन लॉ, अंशुमन प्लीज हे काम तुम्ही करा, मला खरंच जमत नाहीये. तेव्हा मल्लिका बोलते, सुष्मिता अंशुमन जरा हळू बोला, या म्हातारीने जर ऐकलं ना तर आपली काही खैर नाही. तिला चुकून जरी कळालं की आपण इतकं मोठं प्लॅनिंग केलंय, तिच्या लिंबू पाणीमध्ये आपण औषध मिसळलंय गुंगीचं आणि तिच्याकडून अंगठा घेत आहोत, हे जर तिला कळलं ना तर आपली काही खैर नाही. त्यामुळे जरा हळू बोला. आणि सुष्मिता इकडे आण, मी आणि अंशू करतो, तुला काही जमणारच नाही. मॉम तू पेपर्स घट्ट पकड आणि अंगठा बरोबर त्या डॉक्युमेंटवरती दाब. बाहेर कोणीतरी येण्याच्या आत आपल्याला हे सगळं उरकायला हवं. तेव्हा सुष्मिता बोलते, मी करते, मी आजींचा अंगठा दाबते. असं म्हणतच ती अंगठा दाबू लागते, पण पहिल्या खेपामध्ये शाई जरा कमीच लागते. ती बोलते, पुन्हा लावू का? तेव्हा अंशुमन बोलतो, अगं वेडी आहेस का तू जरा, पुन्हा जर शाई लावली तर सगळी शाई कागदावरती पसरेल ना आणि अंगठ्याचा ठसा रिजेक्ट होईल. अगं बाई जसा आहे ना तसा दाब पटकन. तेव्हा सुष्मिता बोलते, पण आजींचा अंगठा वळतच नाहीये, खूप कडक झालाय. आणि हे सगळं ऐकून तर अंशुमन इतका चिडतो, इतका भडकतो की बासच. तो बोलतो, अगं म्हशे दिवसभर चरतच असतेस ना, काही ना काही सतत खातच असतेस, मग तुझ्या अंगात ताकद का नाहीये, अगं लाव की जोर. आणि अशा प्रकारे या तिघांची घालमेल सुरू असते. आजी मात्र झोपल्याची ॲक्टिंग करत असते. हे सगळं गपचूप ती ऐकत असते. तिला फक्त बघायचंच असतं हे काय करतायत, काय काय करतायत. इकडे आपण पाहतो तर काय, स्वानंदी अचानक अस्वस्थ झालेली असते. ती बोलते, राजवाडे मला असं का वाटतंय की काहीतरी चुकीचं घडतंय, माझा जीव खूप कासावीस होतोय. समर बोलतो, काय झालं स्वानंदी, तू ठीक तर आहेस ना? तेव्हा स्वानंदी बोलते, नाही राजवाडे, आजी ठीक तर असतील ना? मला असं वाटतंय काहीतरी चुकीचं घडतंय, वाईट फिलिंग येते, आपण आत्ताच्या पण घरी जाऊया, प्लीज जाऊया लवकर. आणि अशा प्रकारे दोघेही घरी जाण्याचा निर्णय घेतात. आणि अशा प्रकारे दोघेही घरी आलेले असतात. पाहतात तर काय, या तिघांचा खेळ सुरू असतो. समर आता जोरातच ओरडतो, हे सगळं काय चाललंय हे सगळं? काकू अंशू तुम्ही आजींचा अंगठा का घेण्याचा प्रयत्न करताय? तेव्हा स्वानंदी पॅनिक होऊन बोलते, आजी तुम्ही ठीक तर आहात ना? आजीना काय झालंय आणि आजी अशा का झोपल्यात? तुम्ही लोकांनी काय केलं आमच्या आजीसोबत? समरचा आवाज ऐकून मल्लिकाचे धाबे दणाणतात. तिच्या हातातले पेपर्स खाली पडतात. ती क्षणाचाही विलंब न लावता सुष्मिताकडे बोट करते आणि बोलते, समर स्वानंदी बरं झालं तुम्ही वेळेवरती आलात. बघा ना ही सुष्मिता किती नालायक निघाली. आम्ही आत्ताच यांच्या रूममध्ये आलो तर ही आजींचा अंगठा घेत होती. बहुतेक ही सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी हिने आजींना काहीतरी पाजलं असेल. आणि ते पाहून तर सुष्मिताला पुरता झटका बसतो. ती बोलते, मॉम इन लॉ का खोटं बोलताय? जिजू ताई प्लीज यांच्यावरती विश्वास ठेवू नका. खरं तर या दोघांनीच मला हे सगळं करायला सांगितलं होतं. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. हा सगळा मॉम इन लॉचा प्लॅन होता, माझा नाही. तेव्हा अंशुमन बोलतो, शटअप सुष्मिता, तू किती खोटारडी आहेस ना हे आता सगळ्यांना माहिती पडलंय. कोणी आता तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी आता आमच्यावर आळ घालतेस का? शटअप. समरला तर सुष्मिताचा इतका राग आलेला असतो, तो जोरातच ओरडतो, सुष्मिता तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? स्वानंदी मॅडमची बहीण आहेस म्हणून तू वाटेल ते करू शकत नाहीस. इतके दिवस मी शांत बसलो, पण आता शांत बसणार नाही, कारण हा माझ्या आजींचा प्रश्न आहे. आणि तेवढ्यातच आजी एकदम उठून उभी राहते आणि ओरडते, थांब पिंट्या, तिच्यावर ओरडू नकोस, मी तुला सांगते इथे काय घडलंय ते. खरं तर या मल्लिकानेच हे सगळं प्लॅनिंग केलं होतं आणि बळीचा बकरा कोणाला बनवलं होतं? सुष्मिताला. लिंबू पाणीमध्ये मिक्स करून याने मला बेशुद्धीचं औषध दिलं.
माझा अंगठा मिळवण्यासाठी, ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेण्यासाठी. तेव्हा सुष्मिता मध्येच पचकते. पण आजी, तुम्ही तर बेशुद्ध झाला होता ना, तुम्ही एकदमच जाग्या कशा झाला? तुम्ही तर माझ्यासमोरच ते शरबत पिलं होतं ना. तेव्हा आजी बोलते, अगं वेडे, मी तर नाटक करत होते. मला सगळं जाणून घ्यायचं होतं की नक्की तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे, तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता. हे बघा सुष्मिता, मल्लिका, मी सुद्धा या राजवाड्यांची आजी आहे, कोणती साधीसुधी बाई नाही आहे. माझा एवढा मोठा कारभार माझ्या डोळ्यांदेखत एका मिनिटात मी दुसऱ्याचे नावे होऊ देणार नाही. मला आधी संशय आला होता आणि म्हणूनच मी ते गुंगीचं औषध असलेलं लिंबू पाणी पिलंच नव्हतं, कळालं का? समरला तर इतका राग आलेला असतो, तो खूपच रागाने त्या दोघांकडे बघू लागतो, मल्लिका आणि अंशूकडे. आता यावेळेस तरी तो त्यांना शिक्षा देईल का हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल.